GNP ॲग्रो सायन्स ज्यांच्याकडून ही बाईक आपल्याला मिळाली आहे. खेळपट्टीची पेंटिंग दिरबाई ग्रुप दिनेश पाटकर. देवगड पोलीस स्टेशनचं मनपूर्वक आभार ज्यांनी हे ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून दिलं. देवगड जामसंडे नगरपंचायत भवानी कॉम्प्लेक्स रहिवाशी यांचा आभार. ॲम्ब्युलन्सची सेवा 24 तास आपल्याला दिली आहे तेजस देशपांडे दिरबा ॲम्ब्युलन्स जामसंडे यांचा आभार. चला तर वळूया आता मॅचकडे आणि थोड्याच वेळात लकी ड्रॉ देखील होईल. ज्यांनी आपले कुपन घेतलेले आहेत सांभाळून ठेवा कारण लकी ड्रॉ मध्ये स्मार्ट वॉच तुम्हाला दिली जाईल आणि पहिला डाव जसा संपेल तसं लकी कुपन काढलं जाईल आणि ज्या प्रेक्षकाकडे ते कुपन असेल ते तिकीट असेल त्या प्रेक्षकांना ती स्मार्ट वॉच इथे दिली जाईल. रोज रात्री लकी ड्रॉ इथे होतोय. 10 रुपयाचं तिकीट तुम्हाला रोज काढायचं आणि ते 5 दिवस व्हॅलिड राहील. 5 रात्रीमध्ये एकदा काढलेलं कुपन व्हॅलिड राहील. ते कधीही वापरू शकता तुम्ही. पहिला बॉल सनी कसबे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप डीप मध्ये फिल्डर येतोय. स्क्वेअर लेग मधून धावत एक धाव मिळते. फलंदाज बंटी बद्रिके संदीप पाटीलच्या बरोबरीने खेळत असताना बंटी बद्रिकेचं खातं उघडलंय. या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये बंटी बद्रिकेने तुफानी खेळ दाखवला. 32 धावा केल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. संदीप पाटीलला तसा सूर गवसलेला नाहीये. कॅप्टन तो आहे या टीमचा. आता चांगलं खेळावं लागेल. सनी कसबेचं मी कौतुक करेन. प्रत्येक मॅच मध्ये त्याने विकेट घेतल्यात हे मात्र विशेष. चांगली गोलंदाजी केली आहे. विकेट त्याने घेतल्यात. पुढचा बॉल घेऊन सनी कसबे आणि इथे पहा क्लीन बोल्ड. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खराब स्ट्रोकचं सिलेक्शन. संदीप पाटील गोल्डन डकचा शिकार. सनी कसबेला पहिलं यश. सनी कसबेच्या खात्यामध्ये यश. मॅन फ्रॉम सांगवी पुणे. मॅजिशियन सांगवीचा चांगली गोलंदाजी करत असताना मगाशी इंस्टाग्रामवर असताना फक्त मॅजिशियन हा शब्द उच्चारल्या इंस्टाग्रामचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी लगेच मॅजिशियन नाझीम गुल्ली आहे, मॅजिशियन विक्रांत चव्हाण आहे, मॅजिशियन अनिकेत सानप आहे. हे सर्व खेळाडू त्या परिसरासाठी चांगलं काम करतात नो डाऊट. परंतु त्या परिसरातील प्रेक्षकांनी त्यांना दिलेली ही पदवी असते. कॉमेंटेटरनी नसते. त्याच्यामुळे सगळेजण आपापल्या परीने मॅजिशियनच आहेत. कारण प्रत्येक परिसरातील खेळाडूला तिथल्या प्रेक्षकांच्या माध्यमातून नेहमी गौरवित केलेलं जातं. त्या प्रेक्षकांना वाटतं की आपल्या परिसरातला हा मॅजिशियन आहे. आपल्या परिसरामध्ये यांनी चांगली कामगिरी केली आहे म्हणून तर एवढी मोठी स्पर्धा गाजवण्यासाठी तो इतर प्रदेशामध्ये महाराष्ट्राच्या राज्यात महाराष्ट्राच्या बाहेर आखाती देशापर्यंत जाऊन पोहोचतो. याचं श्रेय त्या प्रेक्षकांना फॅन्सला देखील जातं. कुठेतरी त्यांनी देखील या खेळाडूला सहकार्य केलेलं असतं, प्रमोशन केलेलं असतं, प्रमोट केलेलं असतं आणि हा नक्की मॅजिशियन आहे त्या परिसरातला. सांगवी पुणेचा एक चांगला गोलंदाज गोलंदाजी करत असताना सनी कसबे. फुलरलेनचा बॉल स्वीप केलाय. एक धाव इथे मिळेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. याच्या गोलंदाजीचं एक वैशिष्ट्य राहिलंय. आतापर्यंत ही मला वाटतं चौथी मॅच खेळत असतील श्रीतेजवाले. चौथ्या मॅच मध्ये मी त्याला गोलंदाजी करताना पाहतोय. फ्लाइट देतो परंतु त्याचा बॉल बॅटर आणि बॅटच्या थोडासा पुढेच पडतो. असं नाहीये की बरोबर फुल टॉस पडलाय किंवा बॅटच्या समोर पडलाय, ओव्हरपिच पडलाय. हे विशेष राहिलंय त्याच्या गोलंदाजीमध्ये. दोन्ही बाजूला बॉल वळवतो. लेग स्पिन चांगला टाकतो, ऑफ स्पिन चांगला टाकतो. ही खासियत राहिली आहे सनी कसबेची. जे त्याला ओळखता आलं ज्या बॅटरला तो यशस्वी. हा लेग स्टंपवरून फिरवण्याचा प्रयत्न. चांगला फटका. स्लॉक स्वीप. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बंटी बद्रिकेच्या बॅट मधून सिक्सर. आता बंटी बद्रिके सांगतोय तू मॅजिशियन आहेत तर मी रायगडचा सुपरस्टार आहे. कारण आरपीएल मध्ये मी देखील मालिकेवरची कार जिंकली आहे. म्हणजे हे बॅटल चांगलं आहे. क्रिकेटमध्ये हे द्वंद्व युद्ध ज्या वेळेला रंगतं त्यावेळेला प्रेक्षकांना मजा येते, मनोरंजन होतं प्रेक्षकांचं आणि हेच पाहिजे क्रिकेटमध्ये. पहा बंटी बद्रिकेचे एक्सप्रेशन. त्याच्या बॅटमधून आलेला षटकार.
tenniscricket.in वर या स्पर्धेचं टेलिकास्ट. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना. शेवटच्या सामन्यातील हे पहिलं सत्र. बंटी बद्रिकेने ठोकलाय षटकार. टीमची धावसंख्या 8. मॅच ऑन. सामना रंगेल. लास्ट मॅच. आजच्या रात्रीतली ही शेवटची लढत. 8 धावा फलकावर आहेत. सनी कसबे कमबॅक करेल का हे पाहायचंय. पुढचा बॉल सनी कसबेचा. समोर बंटी बद्रिके. पुढे टाकलाय. मिड ऑन आहे. कमबॅक झालंय आणि इथे शेरू लोहारने हा झेल टिपलाय. बंटी बद्रिकेची नक्की आता घंटी वाजवली आहे गोलंदाजीमध्ये सनी कसबेने, कारण त्याची विकेट त्याने घेतली आहे. हे चांगलं बॅटल. एका बॉलवर सरशी फलंदाज बंटी बद्रिकेची, दुसऱ्या बॉलवर कमबॅक पुनरागमन. इथे मात्र लेट पण थेट गोलंदाजीमध्ये सनी कसबे. बंटी बद्रिके विकेट मिळते. बंटी बद्रिके 8 धावा. 2 फलंदाज बाद. महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो थेट प्रवेश करेल या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये. कालच्या रात्रीमध्ये कोयंडे 11 कालवी हा संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. आजच्या रात्रीमध्ये आणखीन एक संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल होईल. उद्या ग्रुप सी ला सुरुवात होईल. उद्या ग्रुप सी मध्ये सर्वांचं लक्ष लागलंय. मिसबा हॉलिडेज कातळी या टीम मध्ये कोणते खेळाडू येतील, मुंबई धमाकामध्ये कोणते खेळाडू येतील, बांदेश्वर बांदा, साकीब 11 विजयदुर्ग या 4 टीम मध्ये कोणते खेळाडू येतील याची माहिती उद्या तुम्हाला संध्याकाळी ठीक 4 वाजता इथे मिळेल. 4 वाजल्यापासून पुन्हा एकदा tenniscricket.in बरोबर तुम्हाला जोडलं जायचंय. सनी कसबे 2 विकेट 8 धावा या ओव्हर मध्ये. सुहास पवार फलंदाजीसाठी थोडासा हवेत आहे बॉल. बॅकवर्ड ऑफ पॉइंट. तिथे क्षेत्ररक्षक आहे. गलीमध्ये जाऊन बॉलला अडवतोय. सिंगल मिळते. सुहास पवारचं खातं उघडलं. सनी कसबेने पुन्हा एकदा या मॅच मध्ये 2 विकेट घेतल्या. पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे सीबर्ड रेडी. धावा झाल्यात 9. 2 फलंदाज बाद. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी देवगड पुरस्कृत चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 22व. 22 वर्ष क्रिकेटची अथक सेवा आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाने केली आहे. आनंदवाडी म्हटल्यानंतर ही क्रिकेटची आनंदवाडीची स्पर्धा नेहमी चर्चेमध्ये राहिली आहे. नियोजन या स्पर्धेचं नेहमीच चांगलं राहिलंय. प्रेक्षकांचं मनोरंजन या स्पर्धेने दरवर्षी केलंय. उदंड प्रतिसाद त्या तमाम प्रेक्षकांचा मिळालाय. त्या सर्व प्रेक्षकांचे नेहमीच आभारी आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ राहिलंय. सण साजरा केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. काही गावकरी जे शहरामध्ये आहेत ते नेहमीच आनंदवाडीच्या स्पर्धेला येतात, भेट देतात. 5 दिवस फेस्टिवल क्रिकेटचा रंगतो. चर्चा होते आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी प्रथमेश गोसावी. पहिलाच बॉल बीट करून बॉल मागे गेला. विकेट कीपर कडून सुटलाय. 1 धाव मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला आणि दुसरी धाव मिळताना दिसेल. 2 धावा. पाहूया पंचांचा इशारा. बाय. एक्स्ट्रा 2 रन. फलंदाज बीट, विकेट कीपर बीट आणि गोलंदाजाने तर पाहिलेही नाहीये. बॉल हातातून निसटला. 2 धावा ऍड होतात. केतन पाटील मैदानामध्ये खेळतोय सुहास पवारच्या बरोबरीने. सुहास पवारच्या खात्यामध्ये 2 धावा. बाईचा इशारा. ओके, धन्यवाद. बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा 2 रन जातील. सुहास स्ट्रायकिंग एंडला. फटका समोर मारलाय. लॉंग ऑन आहे. डीप मध्ये चांगला प्रयत्न. शेरू लोहार नावाची भिंत आहे आणि हा शेरू लोहार असे झेल सोडत नाही. मगाशी देखील षटकार वाचवला तो ओमी केनीचा. आता षटकार त्याने वाचवलाय सुहास पवारचा. सुहास पवारला आश्चर्याचा धक्का दिलाय. सुहास आउट.
3 बॉलमध्ये 1 रन सुहास पवारच्या खात्यामध्ये. 33चा बॅटिंग स्ट्राईक रेट. शेरू लोहारचं जजमेंट पहा आता ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने टाकलेला प्रथमेश गोसावीचा हा बॉल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता शेरू लोहार. शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली कॅमेरामॅनने आणि त्याचबरोबर शेरू लोहारने देखील. सोपा निर्णय टीव्ही अंपायर साठी देखील, ऑनफिल्ड अंपायर साठी देखील, कारण टेलिकास्ट तेवढ्या दर्जाचं केलं tenniscricket.in ने. सर्वच कॅमेरामॅन हाय डेफिनेशन कॅमेराच्या लेन्समध्ये सर्व क्षणचित्र टिपत असताना tenniscricket.in चे कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन. पुन्हा एकदा दाखवलं जातं ऍक्शन रिप्लेमध्ये आपल्या स्क्रीनवर. सुहास पवारच्या नजरा पहा बॉलवर कशा होत्या आणि त्यानंतर स्वतःवर निराश, कारण झेल चांगला टिपला शेरू लोहारने. चांगला झेल मारल्याबरोबर त्याला वाटलं की बॉल क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डोळे पहा त्याचे. सध्या इंस्टाग्रामवर गाणं भरपूर फेमस झालंय, तुझे टप्पोर डोळं. तो परतलाय. स्विच हिटचा प्रयत्न, खराब स्ट्रोकचं सिलेक्शन. गेल्या गेल्या करण धुळे. पहिलाच बॉल डॉट, निर्धाव चेंडू. परंतु प्रश्न मला असा पडलाय की लेफ्ट आर्म सीमर गोलंदाजी करतो आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही स्विच हिट मारताय आणि त्याही वेळेला डगआउट मधून आवाज जातोय की हे काय केलं. कारण क्रिकेटचे जाणकार आहेत, विश्लेषक आहेत, त्यांना माहिती आहे ऍडव्हान्टेज कोणाला जास्त असतो. बॅटची कडा, तिसऱ्यांदा 0वर आउट करण धुळे. अनुराग मोहितेने हा झेल टिपलाय या स्पर्धेमध्ये. तिसऱ्यांदा 0वर बाद झालाय करण धुळे. आता मात्र सिल्वर डकचा शिकार तो ठरतोय. 2 मॅच मध्ये गोल्डन डक, या मॅच मध्ये सिल्वर डक. सेकंड बॉलला आउट झालाय, त्याच्यामुळे कोणताही बॉल फेस न करता आउट झाला तर प्लॅटिनम डक. जो नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज रनआउट होतो एकही बॉल फेस न करता, त्यावेळेला तो डक. पहिल्या बॉलवर झाला तर गोल्डन, दुसऱ्या बॉलवर झाला सिल्वर, तिसऱ्या बॉलवर झाला तर ब्रॉन्झ डक. असे डकचे प्रकार आहेत क्रिकेटमध्ये. प्रिन्स ऑफ चार्ल्स हा ज्यावेळेला 0वर बाद झाला होता त्यावेळेला लंडनच्या वृत्तपत्रांमध्ये छापून आलं होतं, प्रिन्स ऑफ वेल्स गोज ऑन डक. आणि तेव्हापासून डक हा शब्द क्रिकेटमध्ये वापरला जातो. माहिती सम्राट नाही आपण, पण जे वाचलंय, ज्याचा अभ्यास केलाय, त्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर महाराष्ट्रात माहिती सम्राट काही कमी नाहीयेत, जे नेहमीच क्रिकेटची माहिती देत असतात क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. टीमची धावसंख्या 11, 4 फलंदाज बाद. प्रथमेश गोसावी, नंदुरबार एक्सप्रेस पूर्णपणे रुळावर. मागच्याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी, याही मॅच मध्ये भन्नाट. ओहो, काय फटका आहे, प्रॉपर टायमिंग. बॅटच्या मधोमध स्वीट साऊंड ऑफ द बॅट. जीवित मात्रे हा रायगडचा मोठा फलंदाज आहे, त्याच्या बॅट मधून येतोय षटकार. चांगलं टायमिंग. मैं मारता कम हूं घसीटता जादा हूं हे सांगत असताना हा फटका त्याच्या बॅट मधून मिडविकेटच्या पलीकडे पाठवलाय. खूपच चांगला स्लॉग हिट. जीवित मात्रे आउटसाइड ऑप्शनचा बॉल फेकला त्याने मिडविकेटला, त्याच्यामुळे प्रचंड ताकद त्याच्याकडे आहे आणि ती ताकद इथे लावत असताना, झोकत असताना जीवित मात्रे. या टीमकडे असे 2 फलंदाज आहेत, एक जीवित मात्रे आणि एक महेंद्र मागे. ज्या महेंद्र मागेने मागच्या मॅच मध्ये 5 षटकार मारले होते. आणि दुसरा खेळाडू सध्या तुमच्या स्क्रीनवर जीवित मात्रे. सेकंड ओव्हरचा खेळ सुरू आहे, शेवटचा बॉल. बॉल मिळालो, गावलो. सामन्यामध्ये ही विकेट इथे दाखवली जाते. संदीप आउट झाला, ती विकेट ऑफ स्टिक वर धडकला बॉल. त्याच्यानंतर बंटी बद्रिके ज्याने षटकार मारला तो मिडॉनला आउट झाला. षटकार मारल्यानंतरच्या बॉलवर तो आउट झाला मिडॉनला. सनी कसबेच्या 2 विकेट. पुढचा बॉल प्रथमेश. हा बॉल सोडून दिलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न. पंचांकडे पाहिलं आशाळभूत नजरेने, पंचांनी कळवलंय हा डॉट बॉल आहे. षटक क्रमांक 2 इथे संपले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 ला 4.
2 विकेट आतापर्यंत तुम्ही पाहिल्यात, ज्या सनी कसबेने घेतल्या. प्रथमेश गोसावीने देखील 2 विकेट घेतल्यात. टेनिस क्रिकेट .inचं चांगलं टेलिकास्ट. 4 विकेट आतापर्यंत गेल्यात. त्याच्यानंतर सुहास पवार आउट झाला. षटकार मारण्याच्या नादामध्ये शेरू लोहार नावाची भिंत होती आणि त्या भिंतीच्या हातात हा झेल. त्याच्यानंतर सिल्वर डकचा शिकार ठरला. करण धुळे स्विच हिटचा प्रयत्न केला पहिल्या बॉलवर आणि त्याच्यानंतरच्या बॉलवर मात्र अनुराग मोहितेच्या हातामध्ये त्याचा झेल विसावला गेला. असे 4 विकेट आतापर्यंत गमावले गेलेत टीमकडून. गोलंदाजीसाठी सलमान शेख. सलमान शेख ने देखील चांगली छाप सोडली आहे गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी केली आहे सलमान शेखने. खास करून घाटकोपरची स्पर्धा गाजवली आहे. हायेस्ट विकेट टेकर तोही होता. उलटा फटका केतनच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धावा मिळतील केतनला. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर या चौकाराच्या मदतीने 21. केतन पाटील वडूनवगर भिवंडीचा खेळाडू. आल्याला त्याच्या बॅटमधून हा चौकार येतोय आणि महत्वाच्या धावा आहेत या. उलटा धावा कराव्या लागतील. चांगल्या फॉर्म मध्ये केतन पाटील देखील. नुकतंच अध्यक्ष चषकामध्ये दमदार असं अर्धशतक त्याने नोंदवलं होतं. सुजित तात्याशेठ पाटील यांची ती स्पर्धा भिवंडीची. थोडासा ओव्हरपिच बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डीप मध्ये मिड विकेट आहे तैनात. इथे सिंगल इथे मिळेल. त्या स्पर्धेमध्ये 19 बॉल मध्ये 81 धावा केल्या होत्या या खेळाडूने अध्यक्ष चषकामध्ये. दमदार असं अर्धशतक आलं होतं. मला आठवतंय ठाकूरपाड्याचा एक फलंदाज जो पोलीस दलात आहे त्याने अर्धशतक ठोकलं होतं, महेश ठाकरे, मी बरोबर असेल तर. आणि दुसरं अर्धशतक याच केतन पाटीलने ठोकलं होतं अध्यक्ष चषकामध्ये. BCA भिवंडी क्रिकेट असोसिएशनची ती स्पर्धा. ओहो, फटका हवेत. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये शेरू लोहार. कॅचवर कॅच पकडतोय शेरू लोहार. आणखीन एक फलंदाज जीवित मात्र आउट. सलमान शेखची शिकार. चांगली गोलंदाजी सलमान शेखची. शेरू लोहारने आज सर्वोत्तम क्षेत्ररक्षण केलंय या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत या रात्रीच्या खेळामध्ये सर्वाधिक झेल त्यानेच टिपलेले असावेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून. एका पाठोपाठ एक धक्के बसतात सीबर्ट रेड्डीला. थोडस धुकं सध्या पडतंय. हळूहळू थंडीचा कडाका जाणवतोय. तरी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये थोडीशी थंडी कमी जाणवते, परंतु थोडासा फॉग आहे, धुकं ज्याला म्हटलं जातं. देवगडच्या क्रीडांगणामध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. देवगड पोलीस स्टेशनचे मनपूर्वक आभार ज्यांनी हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं. नेहमीच सहकार्य ते करतात. नवीन फलंदाज महेंद्र मागे. मागच्या मॅच मध्ये त्यांनी 5 षटकार मारले होते, 32 धावा केल्या होत्या. तो फलंदाजी करताना दिसेल. भिवंडीचा एक नामांकित खेळाडू, वेल फिनिशर ऑफ भिवंडी महेंद्र मागे. सलमानचं कौतुक व्हायला पाहिजे. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर विकेट त्याने घेतली. सीबर्ट रेड्डी 50 धावा तरी करायला पाहिजे. 50 धावा जर स्कोर बोर्डवर आल्या, संघर्ष मैदानामध्ये चांगला रंगेल. कारण काल लास्ट मॅच मध्ये 61चं लक्ष होतं मोहम्मद कैफ 11 कातळी समोर आणि काय तो सामना रंगला. कोएंडी 11 कालवीने सामना जिंकला. ऑन साइडला पूल करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात. भरपूर वेगाने मिड विकेट वरून बॉल टर्न होतोय. बॉल अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. ही जमेची बाजू राहिली आहे श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे टीमसाठी. सचिन लालदास तापकीर यांचा संघ, सीबर्ट रेड्डी, आशु शिरोडकर तथा जयेश शिरोडकर बंधूंचा संघ. सीबर्ट रेड्डीचे हे मालक आहेत ज्यांनी हा संघ बांधलाय. हे संघ पुरस्कर्ते देखील महत्वाची भूमिका पार पाडत असतात कोकणाच्या क्रिकेटमध्ये. अनेक स्पर्धांमध्ये यांचे संघ असतात. पुन्हा एकदा बॉलर सज्ज सलमान. उलटा खेळलाय. पुन्हा एकदा डीप मध्ये फिल्डर ठेवलाय पॉइंटला याच फटक्यांसाठी, कारण एक फटका तिथून गेला. हे प्रोफेशनल क्रिकेट आहे. आणखीन एका धावेची भर पडेल. खराब क्रिकेट. या धावा रोकाव्या लागतील. 2 वेळेला धावा चोरल्यात फलंदाजांनी.
जिथे 1 होती तिथे 2. थ्रो खराब होता पॉइंट मधून. सनी कसबे कडून आणि त्याच्यानंतर स्लोपी वर्क अनुराग मोहितेचं. नावात राग आहे अनुरागच्या आणि तो रागवतोय कोणावर? सनी कसबेवर. कारण शेवटी विकेट कीपरची भूमिका देखील तेवढीच महत्वाची असते बॉल फेकल्यानंतर. परंतु जर बॉल टप्पे घेत थोडासा गरंगळत तुमच्यापर्यंत येत असेल तर तो देखील काय करेल हाही प्रश्न आहे. बोलत या हा बॉल पार लागतोय, सरळ चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. इम्पॅक्ट थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप होता त्याच्यामुळे डॉट बॉल येतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम सीबर्ड रेडी ची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 25. 5 फलंदाज बाद. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया 12 चेंडूमध्ये किती धावा स्कोअर बोर्डवर येतात आणि किती धावांचं लक्ष टीम श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोळी पुणेच्या अगेन्स्ट सेट केलं जात आहे. थोड्याच वेळात आता लकी ड्रॉ इथे केला जाईल. ज्या प्रेक्षकांनी तिकीट्स घेतलेले आहेत 10 रुपये मात्र शुल्क त्या तिकीटचं आणि दररोज रात्री एक स्मार्ट वॉच भाग्यवान विजेत्या प्रेक्षकाला दिली जाईल या स्पर्धेमध्ये. आणि एकदा घेतलेलं तिकीट 5 रात्री पर्यंत ग्राह्य धरलं जाईल. त्याच्यामुळे घेतलेलं तिकीट कोणी फेकू नका. 5 रात्रीमध्ये कधीही तुमचा नंबर त्या तिकीटच्या बॉक्स मधून निघू शकतो. दहा घेतलंय मी. फटका हवेत आहे. महेंद्रचा फटका फसलाय. फिल्डर खाली येतोय. सौरभने यावेळेला कोणती चूक केलेली नाहीये. सौरभ दळवी बारामतीचा खेळाडू आणि महेंद्र मागे आउट. कदाचित बॅटच्या बॉटमला लागलाय तेच इथे पाहत असताना की खाली लागतोय हा बॉल आणि हे चांगलं एक्सप्रेशन टिपत असताना टेनिस क्रिकेट .in आउट होतोय महेंद्र मागे. ॲक्शन रिप्ले. यस एक्झॅक्ट बॅटच्या खाली लागला. एकदम बॅटच्या खाली. टो गार्ड जिथे बॅटचा असतो तिथे हा बॉल लागलाय. त्याच्यामुळे फलंदाज बाद होतोय. महेंद्र मागे. इस्तियाक शेख नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना टो गार्डला हा बॉल लागतोय. त्याच्यामुळे जे अंतर पाहिजे होतं पल्ला गाठायचा होता तो गाठता आलेला नाहीये आणि महेंद्र मागे नाराज. पहा कसं आहे तेच पाहतोय. त्या बॅटच्या खाली लागल्यानंतर जे एलिव्हेशन पाहिजे होतं ते त्याला मिळालेलं नाहीये. 25 ला 6 अशी परिस्थिती. आता इम्पॅक्ट प्लेअर जाईल का मैदानात? इश्तियाक तर खेळतोय कारण फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत चाललेत. इश्तियाक उर्फ चिट्टी मैदानामध्ये. केतन पाटील खेळतोय 8 वर. इश्तियाक 0 सुरुवात. ऑन साइडला चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे. मिड विकेट रिजन मध्ये बैठक मारत असताना 1 रन इथे कंप्लीट होईल. इश्तियाकचं खातं उघडलंय. सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 26. 26 लॉस ऑफ 6 विकेट. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिला डाव इथे रंगतोय. दुसरी रात्र या स्पर्धेची. उद्या ग्रुप सी मध्ये सामने खेळवले जातील आणि ग्रुप सी मध्ये ठीक 4 वाजता सामना असेल. मिसबा हॉलिडेज कातळी विरुद्ध मुंबई धमाका. फर्स्ट मॅच ठीक 4 वाजता. सेकंड मॅच असेल बांदेश्वर बांदा विरुद्ध साकिब 11 विजय दुर्ग. हे 4 संघ उद्या खेळताना दिसतील. या 4 टीम मधून तिसरा संघ आपल्याला सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा मिळेल. केतन पाटील स्ट्रायकिंग एंडला 5 चेंडूमध्ये 8 धावा केल्यात. केतन पाटीलने वडूनवगरचा खेळाडू आईदेवी वडूनवगर या टीम मध्ये स्थानिक क्रिकेट गाव पातळीवरचं क्रिकेट तो खेळत असताना दिसतो आणि चांगल्या फॉर्म मध्ये हा खेळाडू भिवंडीमध्ये. 5 चेंडूमध्ये 8 धावा केल्यात. धावा कराव्या लागतील. समोर प्रथमेश आहे. नंदुरबार एक्सप्रेस पहिल्याच मॅच मध्ये 2 विकेट घेतल्या होत्या प्रथमेशने. छाप सोडली होती पहिल्याच मॅच मध्ये. आज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकत असताना. पुढचा बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न. कव्हर ड्राईव्ह. खरा फिल्डिंग. शॉर्ट कव्हरला 2 धावा इथे नक्की मिळू शकतात. 2 धावा मिळतील केतन पाटीलला.
ओमकार कडून चूक झाली, मागे बॅकअप मिळत असताना नरसिंग पालमपल्ले हे उंच पुरे खेळाडू आहेत या टीमचे. शेरू लोहार, ओमकार, नरसिंग पालमपल्ले, सौरभ दळवी यांनी सर्वांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. पुढचा बॉल थोडासा पुढे टाकलेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक मागे धावतोय. कॅच ड्रॉप. आता बॉलने हुलकावणी दिली आहे. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? नाही. शेवटी थांबवलंय केतनने इश्तियाकला. 2 धावा केतनच्या खात्यामध्ये. डबल बरोबर टीमची धावसंख्या 30. हळूहळू धावा येत आहेत. या महत्वाच्या धावा आहेत. शेवटच्या सामन्यामध्ये थोडस दवाचा परिणाम, थोडस धुकं, फॉग याचा फायदा सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजांना होऊ शकतो. ओमकारने हा झेल सोडला बॅकअप देत असताना. नरसिंग पालमपल्ले, टीमची धावसंख्या 30, लॉस ऑफ 6 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रथमेश गोसावी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिटचा प्रयत्न. आता प्रॉपर टायमिंग. बॉल चाललाय कव्हर्सला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतन फटके मारतोय टनाटन. बॉल सीमा पार. येतोय षटकार. केतन पाटील, आई देवी वडूनवगर, स्थानिक लेवलचं क्रिकेट, भिवंडीचं बीसीएचं क्रिकेट तो खेळतो. भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू. संधी मिळाली त्या संधीचं सोनं करावं लागेल. आणि बरोबर त्या संरक्षण भिंतीवर असलेले प्रेक्षक तिथे झेल स्वीकारत असताना चांगला षटकार. भवानी कॉम्प्लेक्स तिकडे आहेत. तिकडच्या फ्लॅटचे भाव देखील चांगलेच वधारलेत या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे. चांगला व्ह्यू मिळतोय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. तिथून मागे सुपला शॉट, बॉलला पाठवलंय फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय केतनच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. चांगली बॅटिंग केतनची. मेरिटवर फलंदाजी सध्या सुरू आहे. एक स्विच हिट, कव्हर्सला षटकार, त्याच्यानंतर सुपला शॉट. हा फाईन लेगचा क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करून चाललाय बॉल. सीमारेषा पलीकडे फुल टॉस ला बरोबर दिशा दिली आणि फाईन लेगला चौकार इथे मिळवलाय केतन पाटीलने. 22 धावांवर पोहोचलाय केतन पाटील. पहिल्या मॅच मध्ये केतन पाटील 12वा खेळाडू होता, आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होता. परंतु आता या मॅच मध्ये, क्रुशियल मॅच मध्ये त्याला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं केलं जात आहे. जो खेळाडू संधीचं सोनं करतो तोच सामर्थ्यवान खेळाडू असतो आणि तेच इथे सिद्ध करत असताना केतन पाटील त्याचं सामर्थ्य इथे दाखवतोय. फलंदाजीमध्ये टीमची धावसंख्या 40. आता मात्र प्रोजेक्टेड स्कोर 50 दाखवतोय आणि 50 धावा केल्या तर हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल याच्यामध्ये शंकाच नाहीये. मजा येईल मॅच मध्ये. इश्तियाक आहे मैदानामध्ये, तोही एक आक्रमक बॅटर आहे. दीपू रैना लास्ट ओव्हर. अनुभव आहे दीपू रैनाकडे. खोलव्या टप्प्याची गोलंदाजी तो करत असतो. लेफ्ट आर्म सीमरचा वापर लास्ट ओव्हर मध्ये इश्तियाकच्या समोर. इश्तियाक पाहूया कसा खेळतोय. महत्वाचा खेळ करावा लागेल इश्तियाकला. भैरवीचं षटक, शेवटचं षटक. लास्ट ओव्हर भैरवीचं षटक गोलंदाजीसाठी. ओहो, आल्या आल्या इश्तियाकचा प्रहार. डीप मध्ये फिल्डर, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. भैरवीच्या षटकांमध्ये आतिषबाजी. येतोय षटकार. 6 धावा मिळतात. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. भैरवीच्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर एक षटकार आलाय. किशोरजी कुबल, श्रीजितजी मराठे जे आहेत, जिओ सिनेमाला आमच्या बरोबर प्रोड्युसर होते, त्यांनी हा शब्द आणला. जिओ सिनेमाच्या IPL मध्ये भैरवीचं षटक हा शब्द कोकणातला आहे. भैरवी शेवट ज्याला म्हटलं जातं, शेवट केला जातो भैरवीद्वारे. दुसऱ्याही बॉलवर कडा प्रहार. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल सीमा पार. खोदून काढला हेलिकॉप्टर. बॅक टू बॅक दुसरा षटकार इश्तियाकच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी. डगआउट मधून आवाज गेला होता 2 तर मारलेत पहिल्याच 2 बॉलवर. हा इश्तियाक आहे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. खोदून काढला हेलिकॉप्टर. ऑन साइडला, लॉंग ऑनला स्ट्रेट मारलाय षटकार. टीमची धावसंख्या 52. दबाव दीपू रैनावर.
आता त्याला चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. आता धावा येत आहेत सीबर्ड रेड्डीसाठी. सीबर्ड रेड्डीने देखील कमालच केली आज. आशु शिरोडकर, जयेश शिरोडकर यांचा संघ चांगलं क्रिकेट खेळलेत. श्री गणेश मंदिर आहे रेडी गावात, चर्चेमध्ये असतं, प्रसिद्ध मंदिर आहे. नवसाला पावणारा गणपती तिथे आहे. आज त्यांचा नवस इथे पूर्ण होईल का हे पाहायचंय. दिग्विजय कोळंबकर इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर हॉटेल वसंत विजयचे प्रोप्रायटर मालक बाळा कोळंबकर यांचा व्यवसाय यशस्वीरित्या ते सांभाळत आहेत. 2 बॅक टू बॅक षटकार आतापर्यंत. टीमची धावसंख्या 52, 52. दीपू रैनावर दबाव, त्याच्यामुळे आता दिशा बदलली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो फुलरलेनचा बॉल होता, बॅटला लागलाय कदाचित, आवाज तर आलाय. पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय, त्यामुळे सिंगल इथे मिळते, फलंदाजाच्या खात्यात जाईल. 3 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 53. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 3 बॉलमध्ये 13 धावा. एका टीमचे 3-13 नक्की वाचतील. एक संघ खेळेल सेमीफायनल, एक संघ या स्पर्धेच्या बाहेर. एक संघ शनिवारी सेमीफायनल खेळण्यासाठी ते उपस्थित राहील. मालिकावीराची बाईक देखील आहे या स्पर्धेमध्ये, हिरो HF100. सेमीफायनल मध्ये प्रवेश करणाऱ्या खेळाडूंनाच ती बाईक दिली जाईल. विकेटसाठी 7 पॉइंट आणि फलंदाजाच्या प्रत्येक धावेसाठी 1 पॉइंट असेल. चांगला फटका केतनच्या बॅटमधून. केतन फलंदाजी करतोय अक्षरशः टनाटन. बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 280 चा स्ट्राइक रेट. षटकार. वडू नवगरचा खेळाडू, चांगली बॅटिंग केली आतापर्यंत केतनने. आश्चर्याचा धक्का दिलाय, कारण या खेळाडूने ज्यावेळेला पहिला सामना या टीमने खेळला, हा खेळाडू 12th मॅन होता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. परंतु त्याच्याकडे क्षमता आहे ते इथे दाखवत असताना केतन अफलातून बॅटिंग. चांगलं क्रिकेट. 28 धावा केल्यात आणि या महत्वाच्या धावा आहेत या मॅच मध्ये, कारण 3 ओव्हरमध्ये धावाच नव्हत्या. मी तर 50 लक्ष्य पार करेल की नाही याच्याविषयी चर्चा केली, परंतु केतन मैदानामध्ये होता, तो लढला, त्याने आतापर्यंत जिंकून घेतलं हे मैदान. बॅटची कडा घेतली फ्लाय स्लिप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव तिथे मिळेल. क्रिकेटचा खेळ लगेचच बदलतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सामना. टीमची धावसंख्या 60 पार केली आता टीमने. सीबर्ड्स रेडीने चांगली धावसंख्या उभारली. शेवटचा बॉल. काल देखील शेवटच्या मॅच मध्ये 61चं लक्ष्य होतं आणि धावांचा पाठलाग झालेला नव्हता. याही मॅच मध्ये तितकंच लक्ष राहील का? शेवटचा बॉल पाहूया. दीपू रैना कशी गोलंदाजी करतोय इश्तियाकच्या समोर. लास्ट बॉल या ओव्हरचा. शेवटच्या बॉलवर फटका हवेत आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि आता जातोय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होतील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. 3री धाव देखील इथे धोक्याची आहे आणि 3रे धाव घेत असताना इश्तियाक इथे आउट होतोय. 2 धावा ऍड होतील. टीमच्या टोटल मध्ये धावा झाल्यात 62. 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 63 टू विन. 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. आणि आता करूया लकी ड्रॉ. PC अहमद यशस्वी उद्योजक रॉयल बेकरी देवगड यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. PC अहमद साहेब, आपलं सहर्ष असं स्वागत. यशस्वी उद्योजक रॉयल बेकरीचे आपका तहे दिल से इस्तेकबाल इस टूर्नामेंट में PC अहमद साहब. 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. आता करूया ड्रॉ. भाग्यवान विजेता आजच्या रात्रीतला कोण ठरेल आणि कोणत्या प्रेक्षकाला स्मार्ट वॉच दिली जाईल हे आता आपण पाहतोय. tenniscricket.in रेडी राहा.
आनंदवाडी गावचे भावी पाटील मनोज धुरी यांचे चिरंजीव नाव काय मरे तन्मेश मनोहर धुरी मनोज धुरी गावचं भावी पाटील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आता ड्रॉ काढूया आता आपण कुठला भाग्यवान प्रेक्षक पाठलाग 314 आणि ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेला कॉमेंट्री बॉक्स मध्ये भटवाडीचा बुलंद आवाज महाराष्ट्राचे ख्यातनाम समालोचक आमचे जवळचे मित्र चंदू शेटे यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. इम्पॅक्ट महेंद्र मागे यांच्याऐवजी गौरीश कांबळे इम्पॅक्ट असतील. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आनंदवाडी चषक. धन्यवाद बाळकुळमकर साहेब. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय आणि आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आज दुसरा दिवस दुसरी रात्र आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आपल्या भेटीला आलेला आहे, ज्या ठिकाणी सिबड रेडी आणि श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे यांच्यातील मॅच आपण पाहतोय. 5 षटकांमध्ये 63 धावा करायच्या आहेत. लक्ष चांगलं आहे, परंतु दोन्ही टीमची स्ट्रेंथ चांगली आहे, कारण एका बाजूला जर पाहिलं तर पुण्याचा संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला रायगड ठाण्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकवर जर पाहिलं तर रोहित खरात, नॉन स्ट्राईकला शेरू लोहार, बॉलिंगसाठी हिमांशू पाटील. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय, क्षेत्ररक्षक मात्र तिकडे आले, बॉल पकडतायत तोपर्यंत 1 रन कंप्लीट केली गेली. पहिल्याच बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतोय. 29 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 62. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी आहे ही स्पर्धा. नामवंत खेळाडू आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत. दूर आहे तसं मुंबईपासून पुण्यापासून, परंतु ही स्पर्धा खेळण्यासाठी खेळाडू आवर्जून येत असतात. मुंबई पुणेच काय तर अगदी महाराष्ट्राच्या आणि भारताच्या देखील विविध भागातून खेळाडू आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दाखल होताना पाहायला मिळत असतात. आजच्या दिवसातील जर पाहिलं तरी शेवटची मॅच आहे. दोन्ही संघ अतिशय बलाढ्य आहेत. कालच्या रात्री देखील शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगल्या. शेवटच्या सामन्यापर्यंत प्रेक्षक इकडे थांबले, कारण तेवढीच उत्कंठा राहिली आहे. आणि हा जो फॉर्मॅट आहे हा थोडासा वेगळा आहे. लीग पद्धतीच्या मॅचेस खेळवल्या गेल्या आणि त्यातल्या त्यात मात्र एका दिवसात एकच टीम क्वालिफाय होते आणि ती सेमीफायनलला जाणार आहे. कालच्या दिवसात आपण पाहिलं कोयंडे 11 कालवी
हा संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळाला, अंतिम 4 मध्ये गेला. आजचा संघ कोणता असेल ते पाहायचं आहे. हो हो हो, एक्सप्रेस बॉल पाहायला मिळाला. भन्नाट वेग, शेरू यांना अंदाजच आला नाही. बॉलची उसळी यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. ही खासियत आहे या गोलंदाजाची. हिमांशू पाटील कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो यशस्वी नाही झाला. पाहत राहिले बॉल कसा या ठिकाणी उसळी घेताना पाहायला मिळाला. यावेळेला फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय, निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि पोहोचला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार शेरू यांच्या बॅटमधून. राहुल 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 5 वर जाताना पाहायला मिळते. 2 बलाढ्य संघांमधील लढत पाहायला मिळते. कामगिरी जो उंचावणार आहे तो मात्र सेमीफायनल खेळणार आहे आणि त्यामुळे अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. जी मेहनत घेतली आहे, एवढा लांबचा प्रवास केलाय, तो कशासाठी केलाय दाखवण्याची वेळ मात्र या शेवटच्या 25 मिनिटांमध्ये आहे. जे काही करायचं या 25 मिनिटांमध्ये करायचं आहे आणि त्यामुळे इकडे बेस्ट परफॉर्मन्स तुम्हाला द्यावाच लागणार आहे. काल जर पाहिलं तर ही स्पर्धा 4,20,000 प्रेक्षकांनी युट्यूबला tenniscricket.in वर पाहिली आणि आज देखील तब्बल 3.5 लाख प्रेक्षकांनी युट्यूबच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतलाय. उत्तरोत्तर ही गर्दी आणखी वाढत जाईल. चांगला बॉल पाहायला मिळाला, अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न. एक डॉट बॉल, टाळ्यांचा गजर देखील होताना पाहायला मिळतोय, कारण सीबर्ड रेडीचे देखील खूप सारे समर्थक. खूप लांबवरचा प्रवास, अगदी रेडी म्हटलं तर गोवा महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आहे, सीमारेषेवर आहे आणि तिकडनं हे सगळे प्रेक्षक इकडे आलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. तब्बल 115, बराचसा लांबवरचा, परंतु आपल्या गावाच्या नावासाठी प्रवास करायला काय हरकत आहे, म्हणून हे सगळे प्रेक्षक इकडे आलेले आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत. हिमांशू यावेळेला बॅकफुटला गेले. हो, चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. 3 धावा तर आपल्या टीमसाठी नक्कीच तिकडे वाचवलेल्या आहेत. गौरीस त्या ठिकाणी पाहायला मिळाले. खूप चांगला स्ट्रोक होता, स्क्वेअर कट पाहायला मिळाला होता आणि तिकडे चांगली फिल्डिंगही पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. हिमांशूचा हा बॉल थोडेसे बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने खेळले सुद्धा, परंतु खूप चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली गौरीश यांच्याकडून आणि 6 धावांवर धावफलक पाहायला मिळत आहे. 63चा पाठलाग करायचा आहे. आक्रमकही व्हावं लागेल, काही फटके खेळावे लागणार आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस, समोरच्या दिशेने खेळलाय चेंडू, अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु तोपर्यंत 1 धाव. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या 7, बिनबाद 7 राहिली. याकरता समाधानी असणार आहे, ती म्हणजे या ठिकाणी रेडी टीम. परंतु पुन्हा टीम विकेट नाही गेली याकरता समाधानी असणार आहे. परंतु 24 चेंडू आणि 56 धावा, याही परिस्थितीत मॅच जिंकली जाऊ शकते. प्रयत्न करावे लागणार आहे. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना रंगताना पाहायला मिळतोय. लकी ड्रॉ माझ्या मते आलेत का? हा, आलेत का? कुणाल सर आलेत पा. आज सुद्धा लहान मुलगाच आहे, यश सावंत यांना यश मिळाले. लहान मुलगा आहे आणि या लहान मुलासाठी सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूयात. झोपला होता आणि तिकडे कळलं तर लगेच खुश झाला असेल, परंतु आता झोप उडाली असेल. तन्वेश धुरीचे मित्र आहेत म्हणजे बोलवलं फोन करून. रोहित खरात आणि राहुल लोहार की जोडी मैदानाच्या आतमध्ये. वैष्णव भोईर आलेत बॉलिंगसाठी, रायगडच्या पनवेलच्या नावागावचे खेळाडू, परंतु समोर जर पाहिलं तर पुण्याचे खेळाडू आहेत, कुंडव्याचे खेळाडू आहेत. फुल टॉस, यावर आक्रमण केलंय, परंतु पाहूया बॉलने लांबी तेवढी नाही गाठली आणि इकडे
तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आला भीमरसाठी. नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. बचावले गेले फलंदाज. धावा या ठिकाणी मिळतील. धावून काढलेली 1, नोची 1. या ठिकाणी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 9 वर जाईल धावसंख्या. 63चा पाठलाग करायचा आहे. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. कालही मात्र अशीच लढत रंगताना पाहायला मिळाली. मोहम्मद कैफ 11 कातली आणि दुसऱ्या बाजूला कोयंडे 11 कालवी यांच्यातील जबरदस्त सामना रंगला. रथी महारथी दोन्ही संघांमध्ये होते. त्यांच्यामध्ये सामना रंगताना पाहायला मिळाला आणि आजही ते आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या रात्री देखील दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि हा माझ्या मते फॉर्मॅट जरी पहिल्या वर्षी असेल किशोर गुबल साहेब, तरी मला वाटतं प्रेक्षकांना आवडला असेल. टीम जरी कमी झाल्या परंतु रंजकता वाढली. फॉर्मॅट वेगळा आणि लांबून येणाऱ्या टीमला मात्र जरी एखादी मॅच पराभूत झाले त्यांना जिंकण्याची पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. या वेगळ्या म्हणजे आनंदवाडीकरांनी जो बदल केला लोकांना भावलाय. यावेळेला आक्रमण केलं गेलंय. आणखीन एक चांगला फटका जोही जाईल सीमा रेषा पार. चौकार. शेरू आक्रमक झालेत. राहुल लोहार ओव्हर नंबर जर पाहिलं तर दुसरी सुरू झाली आहे. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. रोहित खरात आणि त्याचबरोबर राहुल लोहार म्हणजे शेरू हे दोघेही आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर केवळ 7 धावा होत्या. त्यानंतर मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. कमबॅक करण्याची क्षमता आहे वैष्णव भोईर यांच्यामध्ये देखील. ते प्रयत्न या ठिकाणी करतील. समोर जर पाहिलं तर पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक आलाय. 9 वर बॅटिंग करतायत शेरू. आणखीन एक आक्रमण. बिग 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 सिक्सर. 6 धावा. राहुल लोहार मात्र आता आक्रमक झालेले आहेत. 19 वर ही धावसंख्या पोहोचलेली आहे. सुरुवात थोडीशी शांत झाली परंतु तदनंतर आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल थोडासा गुडघा वाकवला आणि बॉलला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलं लांबच लांब 6 धावांसाठी. चर्चेत आहे सध्या पुण्याचा हा खेळाडू कारण परफॉर्मन्स त्यांचा चांगला राहिलाय. वैष्णवला देखील कमबॅक करावं लागेल. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे पोहोचलेली आहे ती म्हणजे 19 धावांवर. tenniscricket.in वर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी या सामन्यांचा आनंद आजही घेतला. काल जवळपास 4,20,000 आणि आज देखील जर पाहिलं तर 3.5 लाखापर्यंत प्रेक्षकांनी या स्पर्धेला पाहिलंय tenniscricket.in वर. शेरूवर सर्वांच्या नजरा आहेत. 19 धावा. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला जातोय बॉल. तिकडे येतात अतिशय तत्परतेने जयदीप बोंडिविले आणि टाळ्यांचा गजरही त्यांच्यासाठी झाला. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 20 धावा धावफलकावर. 63चा पाठलाग करायचा आहे. ओव्हर नंबर 2. लक्ष मात्र मोठं मोठं होत जाईल परंतु प्रयत्नही करावे लागणार आहेत. वैष्णव ही जोडी बॅटिंग लाईनअप चांगली आहे कारण ओमकार पोकळे म्हणा त्याचबरोबर अनुराग मोहिते, नरसिंग पालमपल्ले हे धडाकेबाज बॅटर देखील या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ दळवीला देखील विसरून चालणार नाहीये. म्हणजे स्ट्रेंथ मोठी आहे परंतु समोर देखील तेवढे चांगले गोलंदाज आहेत. आक्रमण यावेळेला केला जातोय. पुल सक्सेसफुल. वा. मागील मॅच मध्ये देखील एक पूल खेळला होता त्यांनी आणि आता देखील पूल केला जातोय आणि तो सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळतोय. रोहित खरात आपल्या टीमसाठी प्रभावी मारा. लेंथवरचा बॉल पिक केला आणि पाठवला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे ज्या ठिकाणी 6 धावा मिळत आहेत. 26 चेंडूमध्ये अजूनही 37 धावांची आवश्यकता. दुसऱ्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत झाली आहे. धावा मात्र आलेल्या आहेत. महागडे ठरले थोडेसे परंतु कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजांमध्ये देखील आहे.
आणखी एक बिग हिट, याही वेळेला आक्रमण आणि बॉल सीमा रेषा पार, षटकार. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त क्रिकेट. आनंदवाडीमध्ये प्रेक्षक आनंद घ्यायलाच आलेत आणि हे दर्जेदार क्रिकेट पाहायला आलेले आहेत. दुसरी ओव्हर जर पाहिली तर आतापर्यंत मागणी राहिली आहे धावसंख्या 32. यालाच म्हणतात क्रिकेट. थोडासा पुढे केला होता, यावेळेला ऑप्शनच्या बाहेर होता, सरळ बॅटने समोर भिरकावून दिला 6 धावांसाठी. 32 धावा धाव फलकावर आहेत. आतापर्यंत 25 धावा या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. रोहित खरात पुण्याचे खेळाडू आहेत. समोर जर पाहिलं तर रायगडचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैष्णव. आणखीन एक बिग हिट, यावेळेला कव्हरची दिशा पाहूयात. फिल्डर लांबच राहिले, कव्हरच्या दिशेने षटकार म्हटल्यावर टाळ्या व्हायलाच पाहिजे. सुंदर बॅटिंग. लगातारचा तिसरा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. रोहित खरात हे नाव चर्चेत राहील. रोहन खरात नाही आले म्हणून काय झालं, रोहितने या ठिकाणी छाप सोडली आहे. म्हणजे रोहनची कमी नक्कीच जाणवेल, या टीमसाठी ते महत्वाचे आहेत. 2 ओव्हरचा म्हटलं जातं ना, क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या होती केवळ 7 आणि दुसरी ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या 38 झाली आहे. म्हणजे 31 धावा तब्बल या षटकामध्ये आल्यात. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. चांगल्या गोलंदाजांच्या विरुद्ध सुद्धा धावा येतात. जगातील कितीही मोठा फलंदाज असला एकाच बॉलमध्ये आउट होतो, तो सुद्धा बॉल डॉट होतो. जगातील कितीही मोठा गोलंदाज असला तरी त्याच्या विरुद्धही धावा येतात. असं कधी झालंय का, आपण पाहिलंय का? नाही. त्यामुळे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. 38 धावा. 18 चेंडू बाकी आहेत आणि 25 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. परंतु कमबॅक करण्याची क्षमता आहे. सीबर्ड रेडी, हे देखील तयारी करून आलेले आहेत. एखादी विकेट, एखादा डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा त्यांना घेऊन येऊ शकतो. हिमांशू, सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला शेवट करावा लागतो. पहिलं षटक जर पाहिलं तर हे रेडीच्या बाजूने गेलं होतं. दुसरं षटक हे चरोली पुण्याच्या बाजूने गेलंय. एका बाजूला जर पाहिलं तर शिरोडकर बंधूंचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जयजी शिरोडकर, त्याचबरोबर आशु शिरोडकर. दुसऱ्या बाजूला सचिन शेठ, लालदास तापकीर. संघ मालकांचा उल्लेख देखील क्रमप्राप्त आहे. हिमांशू पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आलेत. या वेळेला थर्डमॅनची दिशा, कॅच होतं पॉइंटला, बॉल गेलाय थर्डमॅनला, परंतु रिझल्ट महत्वाचा आहे. रिझल्ट आलाय 4 चौकार. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी चौकार येताना पाहायला मिळतोय. ही जोडी पहा किती चांगली जमली आहे. 13 चेंडू खेळलेत, 42 धावा धाव फलकावर लागल्या सुद्धा, परंतु कमबॅक करावं लागेल. किमांशू मध्ये ती क्षमता आहे आणि कर्णधारांनी त्याचसाठी त्यांच्याकडे पुन्हा एकदा चेंडू सोपवला आहे. शेरू आक्रमक झालेत, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट येताना पाहायला मिळाली. करण धुळे तिकडे होते, पकडली कॅच आणि इकडे कोंडी फोडली आहे. धावसंख्या चांगली झाली होती, त्याच वेळेला आलेली ही विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा सीबर्डला घेऊन येऊ शकते. चेंडूत 20. पहिला चेंडू आपण पाहू शकता थर्डमॅनच्या दिशेने चौकार जाताना पाहायला मिळाला. नरसिंग पालमपल्ले, धडाकेबाज नरसिंग मैदानात दाखल झालेत. 16 चेंडू आणि 21 धावा.
पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तिकडे फिल्डर येत आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मॅच ऑन आहे. दोन्ही संघ मॅच मध्ये अजूनही आहेत. सिबड रेडी सुद्धा आणि श्रीतेज सुद्धा. आणखीन एक आक्रमण, याही वेळेला बॉल लांब 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 षटकार. या मॅच मध्ये रोहितने प्रभावित केले. 7 चेंडूमध्ये 27 धावांवर ते बॅटिंग करतायत. 14 चेंडू 14 धावांची मॅच आली आहे, परंतु मॅच संपलेली नाहीये. काही डॉट बॉल हिमांशूला टाकावेच लागतील. रेडी टीमसाठी सीबर्ड रेडी. हाही बलाढ्य संघ आहे, प्रयत्न करावे लागतील. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल अगदी वेगात टाकला गेला, जाईल यष्टी रक्षकांकडे. डॉट बॉल. 13 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. याही परिस्थितीमध्ये मॅच मध्ये प्रवेश केला जाऊ शकतो. सध्या आक्रमक रोहित खरात हे नाव चर्चेत आहे आणि चर्चेत राहण्याचं कारण त्यांनी जी अतिशय सुंदर आणि धडाकेबाज बॅटिंग केली आहे. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मात्र ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आले, थोडेसे स्किड झाले, परंतु बॉल नाही सोडला. आणि बघता बघता 3 ओव्हरचा खेळ इकडे संपलेला आहे आणि धावसंख्या झाली आहे 50 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे सीबर्ड रेडी टीमच्या विरुद्ध. 12 चेंडू 13. कशा पद्धतीने बॅटिंग होताना पाहायला मिळाली. काही पुल्स खूप चांगल्या पद्धतीने खेळले. विचारपूर्वक या ठिकाणी पहा कव्हरच्या दिशेने देखील सुंदर फलंदाजी होताना पाहायला मिळाली. यावेळेला देखील एक चांगला पूल त्यांनी तिकडे खेळला आणि चर्चेत नाव आलंय रोहित खरात. जयदीप आलेत बॉलिंगसाठी. जयदीप भोंडिवले जेडी. पहिलाच बॉल कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ देखील होताना पाहायला मिळतोय. रोहित खरात आणखीन एक सदाबहार फटका खेळताना पाहायला मिळाले. ते समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळले, काही मिड विकेटला खेळले, काही कव्हर्सला षटकार खेळला, आता पॉइंटला चौकार खेळलाय आणि आता विजय दृष्टिक्षेपात दिसतोय. 11 चेंडू 9. चांगला स्ट्रोक. एक धाव तर घेतली गेली. दुसरीचाही प्रयत्न. सुरुवातीला थोडेसे नरसिंग थांबले तिकडे, परंतु कॉल दिला रोहित यांनी आणि लगेच दुसरी धावही घेतली. अब तक 56. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 धावांची आवश्यकता. प्रयत्न करावे लागतील. धाव घेण्याचा प्रयत्न याही ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. ओव्हर थ्रो आणि स्पष्ट जाणवलं या ठिकाणी ज्या पद्धतीने मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. रोहितने जी बॅटिंग केली, राहुल यांनी देखील त्यांना चांगली साथ दिली, एक पार्टनरशिप बनली आणि त्यानंतर दबाव स्पष्ट जाणवतोय. 9 चेंडूमध्ये 5. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी
चरोली पुणे आणि दुसऱ्या बाजूला सिबट रेडी. सहभाग घेणं हे सुद्धा मोठी गोष्ट आहे. प्रत्येक संघांचे प्रत्येक गावाचे खूप मोठ्या प्रमाणावर समर्थक येत आहेत तिकडे, ही तेवढीच महत्वाची बाब आहे. कारण क्रिकेट हे प्रत्येकाचंच आवडतं आहे. ते पाहण्यासाठी आपण आतुर असतो. आपल्या नावाचा आपल्या गावाच्या नावाचा संघ तो जर असेल तर आपण अधिक उत्स्फूर्तपणे पाठिंबा देतो. चांगला बॉल, हीच ओळख आहे या खेळाडूची. जेडी डॉट बॉल येईल. चौथी ओव्हर सुरू असताना 58, 8 चेंडूमध्ये 5 धावा. विजय जवळ दिसतोय परंतु अजून मिळालेला नाहीये. पुन्हा एकदा तेच, वा. 14 चेंडूमध्ये 36 धावांवर बॅटिंग करतायत रोहित. एक अप्रतिम इनिंग त्यांनी खेळली आहे. परंतु जयदीप बोंडिवले यांचे 2 चेंडू निर्धावले तो थोडासा दबाव त्यांच्यावर वाढवतायत. कारण एक डॉट बॉल सुद्धा तुमच्यावर दबाव वाढू शकतो. कशा प्रकारे बॅटिंग केली, 36 धावांची खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा आक्रमक झाले आणि हा सुद्धा बॉल पोहोचवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी महाराष्ट्रातील मानाची क्रीडा स्पर्धा आणि त्यामध्ये श्रीतेज 11 पुणे, श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे हा संघ सचिन शेठ, लालदास तापकीर आणि कंपनी अंतिम 4 मध्ये सेमीफायनल मध्ये जाताना पाहायला मिळतोय. अभिनंदन पुणेकर, अभिनंदन सचिन शेठ, अभिनंदन विशाल कांबळे आपलं देखील. आणि या ठिकाणी आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय होणारा संघ रेडी संघ आपणही चांगलं खेळलात. आपल्याही संघाने चांगली कामगिरी केली. क्वालिफाय नाही होऊ शकले परंतु इकडे अभिनंदन आम्ही करत आहोत. आपलं सुद्धा पुढच्या स्पर्धांसाठी रेडी. आपल्याला देखील शुभेच्छा असतील. परंतु बाजी मारली आजच्या रात्रीमध्ये श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे. रोहित करात या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमची वाट पाहत आहे. विनंती असेल धनंजयजी मुणगेकर साहेब. धनंजयजी मुणगेकर साहेब या आपल्या शुभ हस्ते सामनावीर पुरस्कार दिला जातोय. रोहित या सामनावीर पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. या ठिकाणी रोहित खरात यांना 15 चेंडू 5 षटकार आणि 42 धावा. रोहित करात आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी या महाराष्ट्रातील मानाच्या स्पर्धेमध्ये. या मुणगेकर साहेबांना विनंती असणार आहे आपण हा पुरस्कार या ठिकाणी वितरित करायचा आहे. मानाचा प्रत्येकाला वाटत असते ही स्पर्धा खेळावी, आपण गाजवावी आणि तुम्ही तर कमालच केलीत. 42 धावा, 5 षटकार, एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. पहिल्या मॅच मध्ये थोडक्यात पराभव झाला होता परंतु या मॅच मध्ये मात्र खूप चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली. रोहित कसं वाटतंय आज आनंदवाडीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार टीमसाठी काहीतरी केल्याचं समाधानी वाटत असेल आणि त्याचबरोबरीने आज इकडे मानाच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय. सर मी ही स्पर्धा पहिल्यांदा खेळायला आलो आणि सर आमच्या टीममुळं मला इथं चान्स भेटला त्याच्याबद्दल त्यांना थँक्यू सर. चांगलं वाटलं खेळून आणि खूप प्रेशर होतं. 1-2 बॉल मिस झालो म्हणून नंतर चांगले म्हणजे सांगितलं नर्सिंगने वगैरे आत घुसून खेळ वगैरे त्याच्यामुळे चांगले शॉट बसले.
म्हणजे सहकारी म्हणत होते की पूल कधी खेळणार आणि ते पाहायला मिळाले तुमचे. तर त्याचबरोबरीने सगळ्या टीमविषयी काय म्हणाल? विशालजी संघ मालक त्यांच्याविषयी देखील काय म्हणाल? दादाबद्दल सांगायचं म्हटलं तर दादा म्हणजे वन ऑफ द बेस्ट मॅनेजर आहेत, म्हणजे मला तर असं वाटतं. आणि आमची टीम आम्ही एकत्र असतो सगळे, असं कोणी कितीतरी परफॉर्मन्स बॅड केलं तर त्याला बॅक करतात सगळे, त्याच्यामुळं टीम भारीच आहे. आनंदवाडी आणि हा सामनावीर पुरस्कार किती लक्षात राहील? खूप खूप लक्षात राहील सर. म्हणजे एवढ्या मोठ्या स्पर्धेत मला पहिल्यांदाच मॅन ऑफ द मॅच भेटला आणि क्रुशल मुवमेंट होता आणि सेमीफायनलची मॅच होती, म्हणजे सेमीफायनलला जायची मॅच होती. खूप महत्त्वाची मॅच होती, समोरची टीम पण खूप टफ होती. चांगलं वाटते, खूप चांगलं वाटतं. प्रश्न थांबलेले नाही आहेत. मागील मॅचमध्ये अगदी शेवटच्या क्षणी पराभव झाला, त्यावेळेला काही मीटिंग वगैरे झाली, चर्चा झाली टीममध्ये? हां, खूप मीटिंग झाली. बॉलिंग चुकीची पडली, त्याच्यावरनं सगळे सांगितले पण चांगली बॉलिंग टाकली. मॅच पण महत्त्वाची होती आणि बॅट्समन पण चांगले होते, ते पण सिक्सच मारणार, त्याच्यामुळं काय बॉलर लोकांना पण एवढं काय बोलता येणार नाही. तेवढंच की आमची टीम बॅक करते आणि बॅक करत राहणार. विशेष म्हणजे अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धा असताना 11च्या 11 खेळाडू एका पुणे जिल्ह्यातील घेऊन खेळताना पाहायला मिळत आहेत विशाल कांबळे. आणि म्हणून सचिन शेठ, लालदास तापकीर यांचंही कौतुक, त्याचबरोबर विशालजी तुमचंही कौतुक. आणि लक्षात राहील दुसऱ्या दिवशी दुसरी रात्र गाजवणारा रोहित करात, 42 धावांची जबरदस्त पारी. खूप छान. क्रिकेट रसिका हो, आज या स्पर्धेची दुसरी रात्र देखील या ठिकाणी पार पडली गेलेली आहे. काल पहिल्या रात्रीत आपण पाहिलं कोयंडे 11 कालवी, कर्णधार आणि त्याचबरोबरने विशाल कांबळे सर, आपल्याला आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आज या स्पर्धेची दुसरी रात्र देखील या ठिकाणी पार पडली गेली. काल कोयंडे 11 आणि आज जर पाहिलं तर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे बाजी मारताना पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील या नामवंत स्पर्धेवर आपली छाप सोडताना पाहायला मिळाले. जे प्रेक्षक आमच्याशी tenniscricket.in वर जुडले त्या सगळ्या प्रेक्षकांचा मी मनापासून आभारी आहोत. उद्याही ही स्पर्धा अशीच रंगणार आहे. पाहत राहा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि आजच्या दिवसासाठी थांबेल, उद्या मात्र या ठिकाणी नक्कीच आपण भेटणार आहोत पुन्हा उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो